हे 6 आणि 6 चोक 24 अशा 24 शब्दांची ती डिक्शनरी होती. त्यापैकी आपल्याला जो पाहिजे तो 10वा होता. हा क्वेश्चन मी परत बारीक एक्सप्लेन करतो कारण की त्याला टॅकल करायचंय मला. त्याला टाईप घेणार नाही मी. पहिल्यांदा सुरू झाले शब्द ईने, जे मला पाहिजेच नव्हते कारण की मला जायचं होतं एन पर्यंत. ई सोडल्यावरती बाकी 3 लोक राहतात, 3 लोक 3 फॅक्टोरियल. नंतर आला एन, जो की आपल्या कामाचा आहे, तो कामाचा होता म्हणून त्याला लॉक केलं. लॉक केल्यावरती परत ईने चालू झालं, ई इथं बसला. नंतर परत 2 लोक 2 जागा 2 फॅक्टोरियल, जे कामाचाच नव्हतं आपल्याला. तोही झाल्यावरती एन ओ आला, जो की माझ्या कामाचा होता, एन ओ. एन ओ आल्यावरती परत इथं बसला, एक जागा होती, एक फॅक्टर म्हणजे एकच बसला. आणि त्याच्यानंतर एन ओ नंतर टी आला, जो माझ्या कामाचा होता. सगळ्यात शेवटी राहिलेला एकच बसून टाकला आपण, त्याचं उत्तर आलं 10. हे सगळ्यांचं उत्तर आलं 10. 10वा शब्द तो असेल. नमस्कार, मी मयूर गोयचे स्वागत करतो. तुम्ही आम्ही इथे का बरं जमलो, तर मॅथ्स सोपं करायला जमलोय, मॅथ्स फील करायला जमलोय. ओके, कारण आपल्याकडं मॅथ्स सोपं करून दिलं जातं, सुटसुटीत करून दिलं जातं. तर शेवटचा विषय हा डिक्शनरी प्रॉब्लेमचा. तर आधी क्वेश्चन वाचून घेऊ, त्याच्यावरनं एक छोटासा क्वेश्चन तयार करतो आणि मग या क्वेश्चनला आपण टॅकल करू. त्यांनी असं म्हटलं, इफ द डिक्शनरी इज मेड ऑफ लेटर्स फ्रॉम द वर्ड रिमेन, देन व्हॉट विल बी द रँक ऑफ द वर्ड रिमेन. त्यांनी असं म्हटलंय, आपण बाय द वे तुम्ही डिक्शनरी बघितली असेल. डिक्शनरी म्हणजे एक असं जाडजूड पुस्तक असतं. आता हालाकी तुम्हाला हा प्रश्न विचारणं कितपत योग्य मला माहीत नाही, कारण की तुमच्याकडं लगेच मोबाईल असतो, चॅट जीपीटी असतं किंवा इंटरनेट असतं, त्याच्यावरून तुम्ही अर्थ शोधून घ्यायचे. परंतु थोडंसं अगोदर गेलं ना, तेव्हा ह्या गोष्टी जेव्हा नव्हत्या, तेव्हा डिक्शनरी हाच एक आधार होता सायन्सच्या पोरांसाठी, वर्ड्सचे अर्थ समजून घ्यायचा. मग त्याच्यात शब्दांचे अर्थ पुस्तकात लिहून घेणे वगैरे असे प्रकार फार चालायचे आधी. मग ते डिक्शनरी म्हणजे काय, जाडजूड पुस्तक असतं. आता मला सांगा, समजा डिक्शनरीमध्ये ना लाखो शब्द असतात, मराठीत त्याचं उत्तर ट्रान्सलेशन करून दिलेलं असतं किंवा त्याचे अर्थ सांगितलेले असतात. तर एवढे लाखो शब्द, समजा मला असं वाटलं की एक शब्द घ्यायचा रिमेन, याचा अर्थ काय असेल, तर तो अख्खं पुस्तक चालणार का? आपण ते एवढं 1000 पानांचं पुस्तक नाही चालू शकत आपण एवढं. मग त्याला एक सिस्टीम त्यांनी बसवली होती. सिस्टीम म्हणजे कशी, अगोदर ए ने सुरू होणारे वर्ड असेल, मग बी ने, मग सी ने, मग डी ने, असं करत करत आर. मग आर आला की आपण आरच्या सेक्शनमध्ये आलो की आर मध्ये नंतर आपण आर, सगळ्यात अगोदर शब्द असायचे आर वाले, असं आर ने सुरू व्हायचे ना. नंतर आर ए वाले होते, नंतर आर बी वाले, नंतर आर सी वाले, नंतर आर डी, नंतर आर ई वाले शब्द. मग आपण त्या रिमेनच्या आर ई पर्यंत पोहोचायचो. मग परत आर ई नंतर आर ई ए वाले होते, नंतर आर ई, नंतर बी वाले, असं काहीतरी करत ते सगळा सिक्वेन्स तो असायचा. आणि मग आपण असं एक विदिन अ शॉर्ट पिरियड ऑफ टाइम आपण त्या रिमेन पर्यंत पोहोचायचो. ते टॅक्टिक्स असायची, ती शब्द शोधायचे. आणि ते जनरली एवढं काही विशेष रॉकेट सायन्स नव्हतं. फक्त तुम्हाला एक माहित असायचं की आधी अगोदर आपल्याला आरच्या पेजवर जायचंय, मग आर नंतर आर ई वाले बघायचे वगैरे वगैरे. तर ही डिक्शनरीची थीम असायची खरं तर. त्यांनी असं म्हटलंय का, डिक्शनरी बनलेली आहे पण एबीसीडी अख्ख्या 26 अल्फाबेट पासून नाही, याच्यातलेच लेटर घेऊन बनलेली आहे. हे आर ई एम ए आय याची बनलेली आहे. तर त्या डिक्शनरीमध्ये हा शब्द कितवा असेल असं विचारलं होतं. मी एक काम करतो, छोटंसं एक्झाम्पल घेतो मी. छोटंसं एक्झाम्पल म्हणजे ना, इथं मला नोट दिसते पैशाची, म्हणून मी त्याच्यावर शब्द शोधला, NOT आणि ई. हा शब्द घेऊ आपण, इथे लिहितो, म्हणजे जसं मला एक स्पेस भेटेल उभं राहायला आणि तुम्हाला पण ते नीट दिसेल. NOT आणि ई. ठीक आहे. या 4 शब्दांपासून समजा डिक्शनरी जर बनलेली असेल, तर आता काय करायचं, तर आपण ना या क्वेश्चनसाठी किंवा यासाठी काय करायचं असतं माहिती का, सगळ्यात अगोदर ना त्या वर्ड्सला अकॉर्डिंग टू अल्फाबेटिकल ऑर्डर लिहून घ्या. मला असं वाटतं अगोदर ई असा इथे येईल, नंतर येईल एन ओ आणि मग टी. एबीसीडी म्हणून पण जायचं, एबीसीडी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी इथं बसला, म्हणजे अकॉर्डिंग टू अल्फाबेटिकल ऑर्डर ते असे बसतात ते. मग जेव्हा समजा डिक्शनरी याच शब्दांपासून बनली आहे, तर ऑफकोर्स पहिल्या पानावर शब्द सुरू होतील ई पासून येणार आहे, बरोबर ना. ई वाले शब्द सुरू होतील आधी. मग ई वाले शब्दांमध्ये पुढे भरपूर काय काय होईल. मग ई जर सोडला तर बाकी 3 ऑप्शन आहे आपल्याकडं, आणि 3 लोक 3 जागा म्हणजे 3 फॅक्टोरियल, म्हणजे याचं उत्तर 6 येतं. म्हणजेच ई ने सुरू होणारे 6 शब्द आपल्याकडं त्या डिक्शनरीमध्ये दिसतील आपल्याला, यांचा वापर करून, एवढ्यांचाच वापर करून. ठीक आहे. ई नंतर आला एन. मला असं वाटतं एन म्हणजे आपल्याला त्याच शब्दापर्यंत जायचं होतं, त्याचाच रँक काढतो ना आपण. मग एक काम करू, आपण एनला पक्क करून टाकू, एनच्या पेजवर आपण पोहोचलो असं डोक्यात घेऊ. मग जेव्हा एनचं पेज येईल, बरोबर, एन हा आला आधी, तर एन नंतर लगेच पहिल्यांदा कोणतं भेटेल आपल्याला, ई भेटेल. कारण की
अल्फाबेटिकल किंवा डिक्शनरीमध्ये काय असतं माहिती का, जरी समजा आपल्याला आर भेटला ना, आर नंतर अगोदर परत आर ए वाले शब्द येतात, आर ए येतात, मग आर बी वाले येतात, मग आर सी वाले येतात. तसं याच्यामध्ये एन ई वाला येईल, कारण की आधी बसतो. तो एन ई सोडल्यावरती आपल्याकडे 2 जागा राहतात, 2 जागा 2 लोक म्हणजे 2 फॅक्टर म्हणजे चौथं आलं 2. नंतर एनच्याच पेजवरती राहिल्याच्या नंतर एन तो ऑलरेडी इथे बसलेला आहे, ईचे किती गोष्टी होत्या ते लिहून घेतल्या. त्यानंतर आला ओ, आणि ओ मला आपल्याला इथं पाहिजे म्हणून त्याला इथं लॉक केलं, ओ पण लॉक केला मी, बरोबर. एन ओ झाल्यावरती परत ई कडे गाडी आली. अरे समजा आपण आर आणि लेट्स से आपण आर पी पर्यंत पोहोचलो, तिथून आर ए आर बी करत आर पी पर्यंत पोहोचलो, आणि लेट्स से आपल्याला आर पी वालाच वर्ड पाहिजे होता, तर आर पी नंतर परत ए ने चालू होईल ते सगळं. ज्यांनी डिक्शनरी बघितली त्यांना कळेल मी काय बोलतोय ते, आणि नसेल तुम्हाला समजा तर तुम्ही डिक्शनरी बघा, डिक्शनरी कशी असते ती. ठीक आहे. त्यानंतर एन ओ नंतर परत ई आला, ई नंतर एक जागा उरते फक्त एक फॅक्टोरियल, आणि नंतर पुढचा शब्द एन ओ, ई नंतर काय येतो तर टी येतो, आणि शेवटचा राहिला फक्त एकच होता, हा एन ओ टी हे शब्द इथं आला, याचं उत्तर आलं. मग याचा नेमका ऑर्डर किती असेल तर 6 आणि 2 8 आणि 1 9, आणि हा शब्द टेन्थ जागेवरती असेल, 10वा शब्द त्या डिक्शनरीमध्ये असेल. सर तुम्ही म्हणता 10वा शब्द असल्यावर पण डिक्शनरी शब्द किती होते, बरोबर. मला सांगा हे शब्द किती आहेत, 4. 4 लोकांना किती प्रकारे अरेंज करू शकतो, 4 लोक 4 जागा म्हणजे 4 फॅक्टोरियल म्हणजे 24 शब्दांची डिक्शनरी ही सगळी. ई पासून चालू होणारे, बघा साधी गोष्ट आहे ना, ई पासून चालू होणारे, ई नंतर 3 घर शिल्लक राहतात, 3 लोक 3 जागा 3 फॅक्टोरियल. नंतर येतो एन, एनचे 3 लोक 1 2 3 परत 3 फॅक्टोरियल इथं आला. नंतर आला परत ओ, ओ नंतर परत 3 लोक आहेत, 3 लोक 3 जागा 3 फॅक्टोरियल. शेवट्या सगळ्या शेवटी टी, त्याचे पण 3 लोक 3 जागा 3 फॅक्टोरियल. हे 6 आणि 6 चौक 24, अशा 24 शब्दांची ती डिक्शनरी होती. त्यापैकी आपल्याला जो पाहिजे तो 10वा होता. हा क्वेश्चन मी परत बारीक एक्सप्लेन करतो, कारण की त्याला टॅकल करायचंय मला, त्याला टाइम घेणार नाही मी. पहिल्यांदा सुरू झाले शब्द ई ने, जे मला पाहिजेच नव्हते, कारण की मला जायचं होतं एन पर्यंत. ई सोडल्यावरती बाकी 3 लोक राहतात, 3 लोक 3 फॅक्टोरियल. नंतर आला एन, जो की आपल्या कामाचा आहे, तो कामाचा होता म्हणून त्याला लॉक केलं. लॉक केल्यावरती परत ई ने चालू झालं, ई इथं बसला. नंतर परत 2 लोक 2 जागा 2 फॅक्टोरियल, जे कामाचाच नव्हता आपल्याला. तोही झाल्यावरती एन ओ आला, जो की माझ्या कामाचा होता, एन ओ. एन ओ आल्यावरती परत ई इथं बसला, एक जागा होती, एक फॅक्टर म्हणजे एकच बसला. आणि त्याच्यानंतर एन ओ नंतर टी आला, जो माझ्या कामाचा होता, आणि सगळ्यात शेवटी राहिलेला एकच बसून टाकला आपण, याचं उत्तर आलं 10. हे सगळ्यांचं उत्तर आलं 10. 10वा शब्द तो असेल. आता या मेन क्वेश्चन कडे, ठीक आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करू, त्याला आपण असं व्यवस्थित अल्फाबेटिकली लिहून घेऊ. एबीसीडी म्हणता असं लिहून घ्यायचं. एबीसीडी म्हणायला चालू केल्यावरती सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ए भेटतो. थांबा, आपल्याला जायचंय रिमेन पर्यंत ना, REMAI आणि रिमेन पर्यंत जायचंय. त्यापैकी सगळ्यात पहिल्यांदा बसेल ए, ABCDE FGHI JKLM, नंतर N, नंतर OPQR, 2 4 6 इथे बसले. असे 6 अल्फाबेटिकली ते बसतील, आणि या शब्दांची डिक्शनरी बनलेली. परंतु मला सांगा, डिक्शनरीचे सुरू झाल्यावरती पहिल्या पानावरती ए वाले शब्द येतील, जे माझ्या काहीच कामाचे नाही, कारण की मला जायचे आर पर्यंत. मग ए इथे गेल्यावरती बरं, हे बाय द वे सगळे 6 आहेत बरं का, हे 6 2 4 आणि 6. मग हे सोडल्यावरती बाकीचे राहिले फक्त 5, 1 2 3 4 5. 5 लोक 5 जागा 5 फॅक्टोरियल, त्याचं उत्तर आलं 120. ठीक आहे. ए नंतर शब्द आले ई चे, परत सेम 1 2 3 4 5. 5 लोक 5 जागा आणि 5 फॅक्टोरियल म्हणजे परत आला 120. त्या ए ने सुरू होणारे 120 आहे, ई ने सुरू आले 120 आहे बरं का ते. ठीक आहे. नंतर आला आय, 1 2 3 4 5. आय नंतर परत 5 लोक आहे, काही माझ्या कामाचेच नाही, आपल्याला जायचे आर पर्यंत, सो परत 5 फॅक्टोरियल इक्वल टू 120. आय नंतर आला एम, तेही कामाचे नाही, 1 2 3 4 5. 5 फॅक्टोरियल म्हणजे 120. दुसरी गोष्ट नंतर आला एन, 1 2 3 4 5. 5 फॅक्टोरियल इक्वल टू 120. आणि आता आलाय आर, जो की आपल्या कामाचा आहे, त्याला मी लॉक करतो. ओके. आता जेव्हा आर आल्यावरती परत सुरुवात होणार आहे पहिल्यापासूनच, परत ए इथं येऊन बसला, जो की कामाचा नाहीच, आर नंतर यायला पाहिजे होता. आर ए इथं बसल्यावरती राहिले 4, 1 2 3 4. 4 लोक 4 जागा 4 फॅक्टोरियल म्हणजे झाले 24. पुढे चला. आर तर पक्का आहे, आर परमनंट आहे. ए नंतर कोणता येतो ई. मला असं वाटतं ई सुद्धा आपल्या कामाचा आहे, त्यालाही परमनंट करून घ्या. तोही परमनंट झाला. आर ई च्या नंतर पहिल्यांदा परत कोण येऊन बसेल तर ए येऊन बसेल. आर ई मला यम पाहिजे होता, ए नको होता. हे 3 बसल्यावरती 3च लोक राहतात. 3 लोक 3 जागा म्हणजे 3 फॅक्टोरियल म्हणजे उत्तर आलं 6.
ओके. आता आर ई तर परमनंट आहे दोघं जण. ए नंतर ए झालं. ए नंतर बघा ई आर गेलेला इथून. आरचा विषय मिटलाय कारण आर इथं पक्का केलाय आपण. ईचा विषय मिटला. ए ऑलरेडी बसला. ए नंतर कोण आला? आय आलं. पण आर ए नंतर तर आपल्याला एम पाहिजे होता ना, हा नकोय. परत 3 लोक, 1 2 3 3 लोक 3 जागा म्हणजे 3 बॅट म्हणजे उत्तर आलं 6. थोडं मी इकडे सरकतो आता. ओके. आर ई तर परमनंट आहे. बोर्ड दिसतोय ना? हा दिसतोय. आर ई परमनंट आहे. आयचा विषय घेतला तर आय नंतर आला एम. अरे बापरे, एम तर चालतोय आपल्याला. हो, एम चालतोय. एम चालतोय म्हणजे एमला पक्का करून घ्या. एमचा विषय मिटला. एम इथं आला म्हटल्यावरती परत गाडी सुरू झाली. एने तुम्हाला पॅटर्न कळाला असेल. पक्का केला का माणूस परत एने चालू होतोय. पक्का केला का माणूस परत ए पर्यंत येतोय. इथं एम पक्का केला परत एने गाडी चालू झाली. हे 1 2 3 4 लोक इथे बसले. 1 2 3 आणि 4 राहिले होते 2 लोक. 2 जागा 2 फॅक्टोरियल. ठीक आहे. नंतर आला आर ई एम तर पक्के होते. ए नंतर कोण आला? आय आला. आर ई अरे एक मिनिट होल्ड ऑन. मला असं वाटतं आर ई एम ए चालतोय बरं का. अरे वेट भाई भारी भरकम गलती हो गई आरामसे. हा ना, चुकी झाली माझ्याकडनं. चुकी बाळाची माफ करावी. आर ई नंतर आला एम नंतर हा पक्का झाला. एम नंतर ए आला, तोही पक्का झाला. ठीक आहे ना. ए पण पक्का झाला. मग उरला काय? फक्त आय उरला. आय पण पक्का झाला कारण की बघा ना, आर ई एम पण पक्का झाला होता. ए पक्का झाला, आय पण पक्का झाला, उरला फक्त एन. तर आपण याचा ऑर्डर चेक करून घेऊ बघा. तर याची बेरीज करून बघू म्हणा. 120 वाले किती? 120 वाले 1 2 3 4 आणि 5. 120 चे 5 म्हणजे 120 गुणिले 5 म्हणजे झाले 12 पंचे 60, 600. नंतर होता 24, नंतर होता 6, नंतर होता 6 आणि त्याच्यानंतर जो आला तो वर्ड असेल. मला असं वाटतं 6 आणि 4 10 6 16, हातच्याला आला 1 2 आणि 1 3. म्हणजेच या रिमेन शब्दाच्या अगोदर 636 वर्ड होते आणि रिमेन शब्द होता 637 नंबरचा. काय करत गेलो आपण? एकेकाला पक्क करत गेलो. जो पक्का होईल परत येणे चालू करत गेलो. आणि एक लिमिट असं आलं की जेव्हा सगळेच मेंबर आपले होत गेले. सर हा होता डिक्शनरीवाला प्रॉब्लेम. आणि परमुटेशन कॉम्बिनेशन या चॅप्टरचा ऑलमोस्ट लास्ट आहे. आता याच्यानंतर मला वाटत नाही काय राहिला असेल. तरी बघून गेलो मी. काय असेल तर बफरवाला एखादी व्हिडिओ ठेवलीच आहे मी त्यासाठी. स्लॉट ठेवला एक मी त्यासाठी बफरवाला. काही एखादा क्वेश्चन इंटरेस्टिंग जर वाटला तर मी त्याला टाकून देईल. अदरवाईज आपण आता इथून पुढे चालू करणार आहे प्रोबॅबिलिटी, ज्यामध्ये एवढ्यापैकी एवढे म्हणजे NCRचा हा फॉर्म्युला कधीच विसरू नका. तो तिथं लागणार म्हणजे लागणार. एवढं बोलतो आणि थांबतो. थँक्यू सो मच.